नमस्कार मित्रांनो, आज आहे माझा पहिला ब्लॉग आणि पहिला ब्लॉग करायला मी तब्बल 6 वाजता सकाळी उठलो आहे आणि 6 वाजता सकाळी उठून सगळं आवरून 7 वाजता घरातून निघालो आहे सिद्धिविनायक दर्शनसाठी. आणि हा ब्लॉग माझा असणार आहे सिद्धिविनायक दर्शन. कारण म्हटलं जातं कुठलंही काम करायच्या आधी गणपतीचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात, तर मी त्यासाठीच गणपतीचे आशीर्वाद घ्यायला आहे तिकीट. तर आपल्याला रेड आणि येलो जी कनेक्ट करते त्या ठिकाणी जायचं आहे, म्हणजे इकडे. आता आपण उतरलो आहे गुंदावली स्टेशनला, मेट्रो स्टेशन. तर गुंदावलीचं मेट्रो स्टेशन आहे इकडे आणि इथून आपण सरळ येऊन ब्ल्यू लाईन पकडायची आहे. जी ब्ल्यू लाईनला चढून आपल्याला जायचं आहे मरोळ नाका. मरोळ नाकाला उतरून मग अंडरग्राऊंड मेट्रो चेंज करायची आहे परत. सो ती जी डायरेक्ट जाणार सिद्धिविनायक. सो आता आपण जातो आहे ब्ल्यू लाईनला. तर ब्ल्यू लाईनला जाऊन परत तिकीट काढायला लागणार आहे. सो ते आहे तिथे तिकीट काउंटर. तिथे आपला काढायचे मरोळ नाकाची तिकीट. मित्रांनो, आपण पोहोचलोय मरोळ नाका. मरोळ नाक्याला आपण आहे फेविकॉल मरोळ नाकाच्या गेट नंबर 5 मध्ये. गेट नंबर 5 वरून डायरेक्ट आपल्या इथे साईडलाच एंट्रन्स बघायला भेटते ॲक्वा लाईनची, जी जाते अंडरग्राऊंड. सो इथून डायरेक्ट आपलं जायचं आहे ॲक्वा लाईनला. आणि ॲक्वा लाईनकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे UPI ऑनलाईन पेमेंट नाही चालत, कॅश पेमेंटच करायला लागतं. सो त्यासाठी कॅश सोबत घेऊन येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सो उतरलं बघा, समोर आहे तिकीट काउंटर. तुम्ही वेंडिंग मशीनने पण काढू शकता तिकीट मशीनने, बट आपल्याकडे असं कार्ड तर हाय नाही. सो आपण जातो एक कॅश काउंटरकडेच. आपण आलो ॲक्वा लाईनला आणि ॲक्वा लाईनची तिकीट आहे मरोळ ते सिद्धिविनायक 50 रुपये एकाची. सो कॉस्टली पडते थोडीशी, पण आपण ॲक्वा लाईन आपण अंडरग्राऊंडने का जातो ह्याचं कारण आहे खूप मोठं. कारण की जॉबला जाणारे माणसं असतात लोकलला आणि जाम गर्दी असते, तर चढायला भेटत नाही. आपण उतरलो आहे एलिव्हेटरने आणि ही बघा इकडे जाते RAJVLR म्हणजे गोरेगाव साईडला RA कॉलनी. आणि आपल्याला जायचं ह्या 1 नंबर प्लॅटफॉर्मला कफ परेड. तुम्हाला दाखवतो मॅप, तुम्ही ते बघू शकता मॅपवर. इथून RAJVLR वरून चालू होते, ती डायरेक्ट जाते चर्चगेट म्हणजे कफ परेडकडे. आणि आपला उतरायचं आहे सिद्धिविनायक. हे बघा लोंबाड सिद्धिविनायक. ते 1% पण नेटवर्कला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम एअरपोर्ट सारखी वाइब भेटते, एकदम एअरपोर्ट सारखी फुल एकदम लक्झरी आणि एकदम प्रीमियम. आता आपण उतरलो सिद्धिविनायक स्टॉप.
सो आपण इथून चेकआउट केलेलं आहे. चेकआउट करून आपण इथे आल्यानंतर आपला राईट न घेता लेफ्टला जायचं आहे, कारण की लेफ्ट साईडहून परत पाठी जायला लागणार थोडंसं वॉकिंग डिस्टन्सवरती सिद्धिविनायक टेम्पलसाठी. तर आपण इथून उतरलेलो आहोत. इथून उतरून आपल्याला जायचं आहे डायरेक्ट राईट मारायचं आहे इकडे ह्या साईडला. जे तुम्हाला राईट साईडला टेम्पलचं छोटंसं मंदिर दिसेल, श्री साईबाबा मंदिर दिसेल तुम्हाला. तिथूनच आपला सरळ जायचं आहे. सरळ जाऊन थोडंसं राईट मारलं की सरळ जाऊन फ्रंट साईड येईल आणि इथून मधून गेला तर एक बॅक साईड येईल. आपण लेफ्ट घेतला, आपण घेतला, आपण पाठीमागे साईडला लागला होता. पण ठीक आहे, आपण कॉलेजने थोडा पाहिजे होता. आला बस इकडे पाठीमागे साईडला. आणि 2 मिनिटं पण नाही मेट्रो स्टेशन वॉकिंगसाठी. आज गुरुवार होते आपला जायचं. आपण पण पुढे लागणार आहे. सो आपण दर्शन करून बाहेर येऊ आणि पुन्हा आपण ब्लॉक करू. एकदम फ्रंटला आल्यावर तुम्हाला इथे चपलांची व्यवस्था करायला भेटेल. इथे फ्री फुटवेअर सेवा आहे. तुम्ही टोकन घेऊन तुमची चपला पिशवीत ठेवू शकता. घेतलाय टोकन, याच्यावरती पेट्रोल पंप लिहिलं आहे, बट ॲक्च्युली ते टोकन आहे चपलाचं. आणि इथून तुम्ही बघू शकता, इथून आपण फुलं, ओटी, इथूनच पेढे वगैरे आपण इथूनच दुकानं चालू होतात. इकडे पण ठेवू शकता. इथं फेमस मोदक. हार गजरे खूप. आज गर्दी आहे, आज गुरुवार आहे. ऐकलं असेल तुम्ही मोबाईल बंद करून, तर ठीक आहे, आता आपण मोबाईल बंद करूया. आता जस्ट आपण बाहेर आलेलो आहे आणि इथे बघा, इथून आपण बाहेर आलेलो आहे. इथून आपण आपली चप्पला घेतलेली आहेत आणि जाम ऊन आहे आणि जाम गर्दी आहे मित्रांनो. आज गुरुवार आहे आणि टॅक्सी बघतोय आपण, पण टॅक्सीवाले कोणी दादर स्टेशनसाठी नाही बोलत आहेत मित्रांनो. टॅक्सी भेटलेली नाही आहे. सो आपण आता डिसाईड केलं की आपण चालतच जाऊ, कारण की चालत 10-15 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे इथून. आपण इथून जस्ट निघालो आहे, तिथून सरळ सरळ चालत जायचं आपल्याला. छान ऊन आहे. गाड्यांची गर्दी बघा मित्रांनो, एवढी गर्दी, नुसत्या गाड्याच गाड्या.
तर इथून आपण सरळ आलो. इथून सरळ आल्यानंतर आपला लेफ्ट नाही जायचं, आपला सरळ इथूनच जायचं आहे. राईट साईड हा लेफ्ट साईड दुसरीकडे जातो मित्रांनो. इथून आपण सरळ गेलो तर सरळ 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 चालायचं आहे. त्यानंतर एक मोठं चौक येईल, तिथून थोडंसं लेफ्ट साईडला जाऊन नंतर मग परत सरळ जायचं आहे. मग तिथे मार्केट लागेल, दादर मार्केट. तो इथून आपण ह्या रोडने आलो आहे. ह्या रोडने येऊन असं सरळ येऊन इथून सिग्नलवरून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन परत सरळ जायचं आहे. लेफ्ट घेतल्यानंतर हा बघा, हा परत एक सिग्नल आहे. सिग्नलवरून राईट मारायचं आहे. राईट मारून सरळ जायचं आहे. मग आपलं दादर स्टेशन येईल. आता सिग्नल चालू आहे, आपण क्रॉस नाही करू शकत. सिग्नल पडायचा वेट करू. हे जे जाते ते आपल्या साईडला जायचं आहे. ते बघा आपण इकडनं आलो, इकडून सरळ येऊन आहे बघा इकडे आहे. इथून सरळ गेलो की रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला दिसत असेल इथूनच. ते बघा रेल्वेचा पूल आहे, दादर स्टेशन. तिथून आपण जाऊन ट्रेनने डायरेक्ट घरी. तर मित्रांनो मी आलो आहे रिटर्न आणि आजचा व्लॉग आपण इथे संपवतो आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. प्लस माझा पहिला व्लॉग आहे तर लाईक तर नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्हाला कसा वाटला हा एक्सपिरियन्स मेट्रोने सिद्धिविनायक दर्शन करायचा तो नक्कीच सांगा कमेंटमध्ये.